शिंदखेडा शहराच्या विकासाला नवे पंख, नमो उद्यान प्रकल्पाचा शिंदखेड्यात शुभारंभ। पालकमंत्री जयकुमार रावल तसेच नगराध्यक्षा कलावतीताई माडी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या नगर विकास विभागामार्फत नमो उद्यान ही संकल्पना राबवण्यात येत असून त्या अंतर्गत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात उभारण्यात येणाऱ्या नमो उद्यानाचे भूमिपूजन आज पार पडले। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलावतीताई माडी, उपनगराध्यक्ष उदय देसले यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवक यांच्या शुभ हस्ते या उद्यानाच्या कामाचे भव्य शुभारंभ करण्यात आले। यावेळी नगरपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील, पाणीपुरवठा सभापती पूनम गोविंद मराठे, स्वच्छता व आरोग्य सभापती संगीता भिल, महिला बाल कल्याण सभापती कुरेशी आरेफाबी, अबू तालिब तसेच सर्व नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी आणि शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते। राज्य सरकारकडून नगर परिषद व नगरपंचायतींना नमो उद्यान विकसित करण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्या अंतर्गत शिंदखेडा शहरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे उद्यान उभारण्यात येणार आहे। या उद्यानामध्ये नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने, महिलांसाठी आरामदायी जागा तसेच तरुणांसाठी ओपन जिम उभारण्यात येणार आहे। याशिवाय योगा व ध्यान केंद्रासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे। वाढते प्रदूषण, काँक्रीटची वाढते प्रमाण आणि मोकळ्या जागांचा अभाव या समस्यांवर नमो उद्यान हा प्रभावी पर्याय ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प ठरणार असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा। अभिनंदन करतो। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने नमो उद्यान याचं भूमिपूजन आज आपण करतोय। नेमकं महिन्याभरामध्ये पावसाळा येणार आहे आणि नंतर फुलं देखील बहरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या शिंदखेडा शहराला शहर रूप देण्याचं काम, एक महत्त्वाचं काम आपण आजच्या निमित्ताने करतोय। मागच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये देशाचे कणखर, लोकप्रिय आणि मजबूत असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिकांना 1 कोटी रुपयाचा भरीव निधी देऊन सर्वसामान्य लोकांसाठी एक नमो उद्यान तयार करण्यासंदर्भातली भूमिका ही राज्य सरकारने मांडली होती। या उद्यानाच्या माध्यमातून 6 महिन्याच्या बालकापासून तर भगिनीपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनाच उपयोग येणारा अशा प्रकारचा सुंदर असा उद्यान तयार करण्याचा संकल्प या निमित्ताने, त्याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅक असेल, त्याचे लहान मुलांचे खेळणे असतील, वृक्ष असतील, बसाईसाठी बाक असतील, या साऱ्या व्यवस्था या आपल्या या उद्यानमध्ये आपण करणार आहे। त्याचबरोबर त्याला लागून बाळासाहेब ठाकरे उद्यान अशी एक अजून आपण योजना काढली आणि त्याच्या संदर्भात सुद्धा जवळपास 1 कोटी रुपये हे आपल्या शिंदखेडा शहराला मिळाले आणि म्हणून सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो, सगळ्यांचं जोरदार असं स्वागत देखील करतो। शिंदखेडा ही आपली ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतला अनेक अडचणी यायच्या। या ग्रामपंचायतला विकासासंदर्भात आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि मागच्या काळामध्ये 2010च्या दरम्यान मी त्याला नगरपंचायत म्हणून बनवू शकलो आणि नगरपंचायत बनल्यानंतर एक वेगळी ताकद ही आपल्याला मिळत असते। त्याचं स्वरूप आज आपण पाहतोय की टप्प्याटप्प्याने का होईना आपलं शिंदखेडा शहर हे आता बदलत आहे आणि मागच्या काळामध्ये अनेक योजना आपल्याला सांगता येतील, पण पिण्याच्या पाण्यासंदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटी रुपयाची एक योजना आणली। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 23 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली। त्या योजनेच्या माध्यमातून सीओ आपल्याला लक्ष देऊन, आपल्याला अधिकाऱ्यांना हे करून, त्या एजन्सीला टाईट करून ते काम दर्जेदार झालं पाहिजे, ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे, ते प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ हा पोचला पाहिजे। कारण तापीवरनं डायरेक्ट आपले गिदड्याच्या पुलाजवळपासून सुकवतपासून तिथे फिल्टर प्लांटद्वारे पाण्याची योजना
ही शिंदखेडा शहरामध्ये येणार आहे. आणि एकदा 22 एकदा 23 जवळपास 55 कोटी रुपये ही खर्च केल्यानंतर या शिंदखेडा शहरामध्ये प्रत्येक दिवसाआड हे पाणी यायलाच पाहिजे, ही जबाबदारी प्रशासनाने ताब्यात घेतली पाहिजे. आणि सर्व नगरसेवकांनी याच्यामध्ये नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील किंवा पाणी पुरवठा सभापती असतील, आता तक्रार करून चालणार नाही, ते करून घेण्याची जबाबदारी ही आपली राहील. पुढचा आपला टप्पा आहे जवळपास 100 कोटी रुपये हे शिंदखेडा शहराच्या अंडरग्राऊंड गटरीसाठी आणि आपल्याला सॅनिटरी संदर्भात आपण त्याच्यासाठी निधी ही मंजूर केली आहे. मागच्या काळात आपण प्रस्ताव देखील मंजूर केला आहे आणि तो आता पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, कारण रस्ते तुम्ही बनवणार आणि मग त्यास अनुसरून शिंदखेडा नगरपंचायतीने निवडणुकीनंतर सन्मान्य सदस्यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदर कामाचा ठराव मंजूर करून त्या कामी आपण ज्या जागेवर उपस्थित आहोत ती गट क्रमांक 453 ते 457 मधला खुली जागा 1 एकर क्षेत्र असलेली या कामासाठी मंजूर केलेली आहे. सदर जागा मंजुरीनंतर काम करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नगरपंचायतीद्वारे पार पाडण्यात आलेली आहे. सदर मंजूर कामांमध्ये नगरपंचायतीद्वारे या उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सोय, एम्पी थिएटर, ओपन जिम, योगाभ्यासासाठी जागा इत्यादी कामे अंतर्भूत केलेली आहे. मी या छोटेखानी प्रस्ताविकात फक्त एवढंच सांगू इच्छितो की शासनाने जी डेडलाईन दिली 30 जून रोजीची, 30 जून रोजी नगरपंचायतीचा मानस आहे की सदर उद्यानाचे काम करून हे नागरिकांसाठी वापरासाठी खुले करायचे आहे. आणि जो शासनाचा उद्देश आहे की एक उच्च दर्जाचं उद्यान तयार होऊन त्या योगे शहरातील नागरिकांचं आरोग्य, शहराचं पर्यावरण आणि त्याचबरोबर शहराच्या वैभवात भर पडावी. आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते आज नमो उद्यानचे उद्घाटन झाले. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपंचायत, महानगरपालिका आणि नगरपालिका यांना सर्वच नमो उद्यानसाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. आपल्या शिंदखेडा नगरीतील वरुड रोडालगतच गोपालदास नगर या ठिकाणी विस्तीर्ण असं हे ओपन पेस आहे. त्याच्यात नमो उद्यान करण्याचा मानस आहे. तरी त्या नमो उद्यानासाठी भाऊंचं सहकार्य आणि पाठबळ हे लागेल. तरी भाऊंनी सहकार्य करावे अशी भाऊंना मी विनंती करते. भाऊ सहकार्य करतीलच असा विश्वास आहे.